बातमी नाशिकमधून आहे। नाशिक पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच पावसाचं पाणी साचलेलं आहे। नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर पाण्याचं तळ निर्माण झालंय। चेंबर उघडून पाण्याला वाट मोकळी करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हे दृश्य आपण पाहतोय नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोरची ही परिस्थिती आहे। अगदी मुख्य इमारतीसमोरच पाण्याचं अक्षरशः तळ निर्माण झालंय असं म्हणावं लागेल। रस्त्यावर पाणीच पाणी साचलेलं आहे। रस्ता दिसत नाहीये, केवळ पाणी दिसतंय आणि चेंबर उघडून या पाण्याला मोकळी वाट करून देण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। नाशिक पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरची ही दृश्य आहेत आणि नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर मुख्य इमारतीसमोरच ही अशी परिस्थिती आहे की रस्ते दिसत नाहीयेत, रस्त्यांवर केवळ पाणी दिसतंय। या पाण्याला वाट मोकळी करून देण्यासाठी म्हणून चेंबर उघडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहेत। वाहन चालकांची होणारी कसरत सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहता येते। नाशिकच्या दिंडोरी रोड परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। नायरा पेट्रोल पंपाच्या मागील परिसरामध्ये हे सगळं पाणी साचलंय। रामचंद्र नगरमधील नागरिकांच्या घरामध्ये गुडघाभर पाणी शिरलंय। महापालिकेला 2 तासांपासून संपर्क साधूनही प्रतिसाद न दिल्याचा आरोप नागरिक करतायत। पावसानं नाशिक पालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा बोजवा लावलाय। फक्त ड्रेनेज लाईन टाकलेली आहे महापालिकेने। इथे कोणत्याही पद्धतीची स्ट्रॉम लाईन वॉटर हे असं काही केलेलं नाही, उपाययोजना केलेली नाही। आता मागील 2 तासापूर्वी आम्ही महापालिका आयुक्त असतील, उपमहापौर असतील यांना आम्ही वारंवार फोन करून देखील इथे कोणत्याही पद्धतीचं आम्हाला मदत प्राप्त झालेली नाहीये आणि लोकप्रतिनिधी इथे कुठे कोणी दिसत नाही। शेवटी आम्ही सर्व नागरिक बाहेर येऊन आता इथे पाण्याचं फ्लो बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत। मग अशा ठिकाणी आम्ही टॅक्स पेअर आहोत, आम्हाला कोणत्या पद्धती सुखसोयी इथे उपलब्ध होत नाहीये, तर आम्ही इथून पुढे टॅक्स भरायचा का जर आम्हाला त्याचा उपभोग घेता येत नाहीये।